सुधरा आता. लेख होतस नाही सुधरलं, ननन झालंस नाही सुधरलं, आता भाचो झालो हा. आता तरी सुधरा आत्या बाय. घे आधी तू जा काय करतस ना त्याच्याकडे नीट लक्ष दे. हातबीत भाजात. डबो कोणासाठी भरतो? आता मेथीची पेज कोणासाठी करतलंय मी? हा पण खरं असा तू आता सगळा माझ्या भावजाईसाठी करतलस. तिनं तुका नातू दिल्या, नायकांच्या घराण्याक वंशाचो दिवो दिल्या. आता अण्णा बघ हत्ती वरसून पेढे वाटतले, त्यांचं वारस इलो ना. त्यांका सांग त्याच्या हातात बंदूक देवा आणि त्याका गोळे चालवक शिकवा म्हणून. नाहीतर नातू शोभाचो नाही अण्णांका. ते करतीत ना त्या करतीत, पण आतेचे गुण पण घेऊक व्हाय ना भाच्या. आता तुका तसा वागूचा लागतला. बरा तर जाऊन दे. दी डबो मी घेऊन जाते. गुत्तू कित्या? कित्या म्हणजे माका पण माझ्या भाच्याचा तोंड बघूचा असा. जाऊन बघता तो औशी सारखं झालं काय बापाशी सारखं तो नंतर बघ, आता नको जाऊ. दत्ता जाता डबो घेऊन. माका माहित तू माका मुद्दाम पाठवणच नाही ना. मी किती असं करू? माझी सावली पडली तुझ्या नातवावर तर तुझं नातू उंडकोच आहेत असाच वाटतं ना तुमका? नाही गो, अणूचा असात ना तेव्हा तूच जा. आता ना इथलं सगळं पसार आटपून ठेवा जरा. गो बघतस काय? आटपून ठेव. दत्ता रे दत्ता. हो काय गेलो हा पोरा तू बापू? अहो तयारी करीत असात. रात्री सरिता मोकळा झाल्यावर ते काय इस्पितळात घेऊन गेलो ना, फाटे किलो. आता 10-15 मिनिटं काहीतरी झोपलो असात, लगेच उठलो. मग आता कोण हा सरिताकडे? हो नाना, हा इस्पितळ लय मोठा हा. थैसर डॉक्टर हत, आया हत. आधी सारखा काय रवला नाही. तेच सांगतात घराकडे जावा. मग येलो. डबो पण करूच होतं ना. आता छायाक सांगून काय करतात आता दत्ता जाईत डबो घेऊन. मका सांग कोणावर गेलो हा तुझो नातू? नाना अहो माझो नातू तर तुमचं पंटू ना. खरं सांगू नाना, औशी बापाशीवर गेलोच नाही हा. तो त्याचाच कायता घेऊन इलो हा. नाना असा गोंडस असा, नाक ना असा वरवर असा, एवढेशे हात एवढेशे पाय. नाना किती वर्षांनी या घरात लहान मुले येतात. कधी एकदा नातवा घराकडे घेऊन येत असा झाला. नाना पण रात्रभर रडा होतो. मी घेतल्यावर ना गप बसलो. म्हणजे आतापासूनच आजीचो लळू लागलो हा नातवा. तर पण नाना काळजी वाटतो. म्हणजे वजन कमी हा, अशक्त हा, त्याच्यात 7व्या महिन्यात झालेलो. म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्याने हा बरं होईल. पण आता काचेत ठेवलेलो हा, कोणाक जवळ जाऊन देणत नाही. इंदू काल अमावस्या टळली होती ना गो? नाही हो नाना. आता आऊस आणि पोर दोघा घराकडे सुखरूप येऊ दे एवढाच त्या रवळनाथाकडे मागणं आहो माझा. हा तुका कसलाच सोयर सुचक नाही हा. काय झालं आता? दिलंस नसून एक डबो काय काय करून दिलंस तलस ते का? चेडवाक विचारलं सकाळपासून काय खाल्लंस नाही खाल्लंस म्हणा. अगं न विचारता सकाळपासून 2दा चाय खाऊन झाली ना तुझी. मग भूक लागल्यावर माणसानं काय करूचा? अगो एकदा तरी विचारलंस भाऊजाई कशी हा, भाचो कसवा? तू आत्ता नानांका सांगी होतस ना, ऐकू घे होता माका सगळा. तरी पण काही एक फरक पडला नाही तुझ्या. मी सांगी होतोय, मी डबो घेऊन जातोय, पाठवलंस माका नाही ना. गेलं असतंय तर बघलं असतंय भाऊजोय बाच्या.
आता पाठवतील ना तेव्हा आणूक जा. हा हा ब माझा काय माझा मी बघीन. बघतोय काय बघतोय? अगं लोकांची कामं केलंस तरच लोक तुझ्या कामाक उपयोगी पडतील ना. घे माझ्या पोरांचा काय माझा मी बघीन. हे बाय, अगं खैसून खय जातस तू. आता तूच म्हणलंस ना उभी रवतलीत काय म्हणान. अगो लगीन हा ना पोरगो बघूचा लागाल. कोण करतला सगळा? दत्ताच करतलो ना. मी सांगतोय तर ऐक. सगळ्यांच्या उपयोगी पड, सगळ्यांची कामं कर. आता सरिता येला ना की तिची सेवा कर. मग बघ पुण्य मिळतला. तू पुण्य कमवतोस ना तलय असं. जाशीत वरते ना तेव्हा जाताना माझ्या वाट्याक पैसे अडक्यासोबत थोडासा पुण्य पण ठेवून जा. हे बाय, तू सुधरायचा नाही सांग. माहित असा मग किती बोलतो. माझं बटर अर्ध तुझ्यावर बोलताना. हा अपस्वार्थी. घे बाय, या काय सगळी चाय खाल्लस? कोण हा काय घरात? हा वय इलास येवा येवा येवा. चाय करू? ते कधी घेतात चाय? होय विसरलेच. तुम्ही सांगितला होतास माझो काशी अस्तित्व दाखवीत म्हणाल. पण पितृ पंधरवड्यातली अमावस्या होऊन गेली, अजून नाही इलो. तुम्ही सांगितल्यापासून वाट बघते हो त्याची मी. असा कधी कोण येता काय? काय हो? येऊ को येऊ यांनी सांगितलेला हा ना. आणि माका माहित आजो काशी माझ्यापासून लांब नाही राहू शकत. येईत तो. मी तुझ्याकडे कधी चाय घेतले नाही, पण आता घेल म्हणतोय. फक्त ह्यो सुयर होऊन जाऊ दे तुमचं. सुये जो झिरिलो हा तुझ्या भेटी. काय बच्ची काकी, घे बच्ची काकी. हा वय काय रे किती आरडतोस? बोल काय काम असा? बाकी केस तुझे कमीच पिकलेले असत हा बच्ची काकी. आता माझ्या केसावर किती येईलस तू? नाही तर काय. हा अगे पंजेचे केस कसे हवे हे सगळे असे पिकलेले. हा पंजेचे मग काय बोलू जा तुका? अगे दत्ताक झील झालो बच्ची काकी, झील. जो झिरिलो हा तुझ्या भेटी. माझो काशी काशी माझो काशी.
सोडते अण्णानो झाली झोप हा होती हिंमत कशी झाली तुझी हा? माती खाल्ले चुकला अण्णानो. खालून हाका मारित होते मी, पण कुणीच काय बोलूक तयार नाही. मग म्हणा मी वरती इलय. अण्णानू याक सांगूचा होता, काय पण कळत नाही हा कसा सांगूता. बोल. म्हणजे काय होता नेमका माका वच्चिक याड लागला. काय? वच्चिक याड लागला. मागा पण असाच हसू येत होता अण्णानू तिच्याकडे बघितल्यावर, पण तोंडावर कसं हसणार ना. हा काशीच्या मार्गाने जाता की काय? वैत माका पण तसाच वाटतं अण्णानू. तुमका नातू झालो ना, तुमचा चांगला झालेला तिका बघवत नाही. तिका कळलं ना तेव्हा हसूक लागली. मग आणखीन मोठ्या हसूक लागली. मग एवढं ह्यो जबडं उघडान हसूक लागली. आणि मग अचानक रडूक लागली. माझो काशी असं बोलूक लागली. काय हवा तिचा अण्णाने. आता तुमचो ना तू हा आणि तिचो काशी त्यांचा काय संबंध असा काय? आता हे फार सोडून हातात दे. माती खाल्ले. पेढे घेवा पेढे. अरे पेढो घेवा. पेढे घेवा. ओ काकानू पेढो घेवा खावा. पेढो घेवा. अरे पेढे खावा पेढे. ओ दादानू पेढो खावा. पेढो घ्या पेढो. ए पोरांनो ऐसर या घेवा पेढे घेवा. घे रे घे. हो धर घे. आजच्या सारखा चांगलो दिवस नाही या. घेवा खावा. पेढो खावा पेढो. ओ दादानू घेवा पेढो खावा. कसलं का वाटतंय पेढे? माहित नाही गावातच राहतास ना. ओ अण्णांच्या वाड्यावर झील जन्म केलो. झील इलो झील. पेढो घेवा. ओ दादानू घेवा पेढो घेवा. आजी घेवा. घे गो खा. पेढो घेवा. खावा पेढो खावा. वाड्यावर पोर झालो म्हणा पेढे वाटता. आधी विस्तार जाय नाही म्हणतो 2 घरात. झील जन्म किलो वाड्यावर. ए आजे धर गो. पेढो घे खा. पेढो खा पेढो. काय करताय मध्ये मध्ये? अगं पेपर घेतोय. थोड्या वेळाने पेपर घेतला तर पेपर मधली बातमी बदलणार आहे की पेपर रद्दी होणार आहे? चला. चुकलं. तू हे सगळं काय पसरून ठेवलंय? अहो अण्णांना नातू झालाय. तेच बघत होते सुषमाचे काही जुने कपडे मिळत आहेत का. फार जपून ठेवले होते मी. कसा आहे मुलगा आणि सरिता? नाही काही ठाऊक नाही मला, पण संध्याकाळी जाणारे भेटायला तेव्हाच कळेल. तेव्हाच विचारेल. आणि ही काही अंगडी दुपटे पण देऊ नये. मी खरं तर हॉस्पिटलमध्येच बघायला जाणार होते, पण वेळ कुठे मिळतोय मला. बरं ऐका, आपल्याला त्याला बारशाला काहीतरी द्यावं लागेल. हा हो पाकिट भरू. झालं, दाखवलं लक्षण. अहो अण्णा नाईकांचा नातू आहे तो, आणि अण्णांनी केवढं केलंय आपल्यासाठी, आणि आपण त्यांना काय फक्त पाकिट भरून द्यायचं? असं काय करताय? आपल्याला सोनं चांदी असं काहीतरी द्यावं लागेल. आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे. काय? हो काल झाला ना जन्म? हो कालच जन्म झाला. अमावस्या होती. असेल अमावस्या आणि पौर्णिमा, त्यांना काय फरक पडतोय? अहो अण्णा नाईकांचा नातू आहे तो, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलाय. त्याचं सगळं चांगलंच होणार आहे बघा. अहो त्यांना काय एवढं मोठं घर आहे, पैसा, जमीन, ते कसलं बघतायत अमावस्या आणि पौर्णिमा? तुम्ही पण ना
साधी नाही, पितृपक्षातली अमावस्या होती. असं म्हणतात या अमावस्येला पित्र जमिनीवर येतात. त्याचं निमित्त ठरायला नको हे पोर. पेडो घेवा पेडो. तुम्ही वय वाड्यार पोर इला ना, पेडे वाटूक नको. घेवा पेडो घेवा. काय हो पायल खया तुमची, बोलवा तिका. माझ्या हातान पेडो देताय तिका, बोलवा. हो कुमुदिनी, कुमुदिनी. हा आले. अगं बघ कोण आलंय. काय हो ओळख कसा ना, काशीची आऊस. पेडो देऊ केलंय, दत्ताक झील झालो ना, तोंड गोड करूक नको. घेवा पेडो घेवा. काय हो आम्ही दिलेला काय खायसारखा नाही की काय. बघा यांनी घेतल्यानी ना. या बघा झाला गेला सगळा इसरून जावा. तुम्ही पोलिसात गेलास, काशीचं नाव सांगितलास, अण्णान त्याका उलटा लटकवल्या, मारलान माझ्या काशी. मी गेले हो सगळा इसरून. तुम्ही पण जावा इसरून. जा काय होता ना तर त्याने येवजलेला असता. तो हा ना वर सगळा बघता. घेवा घेवा हो. ओ पेडो घेवा हो. अजून एक घेवा घेवा. ओ तुम्ही पण घ्या. नाही, वय नको. तुमका नको नको. खरं सांगू, काशीच्या धक्क्यातून तुम्ही सावरलात हे बघून बरं वाटलं. नाही दत्ताला मुलगा झाला म्हणून तुम्ही पेढे वाटताय हे बघून आनंद वाटला. तुमच्या दोन्ही परिवारात वाद सुरू आहेत. कदाचित या गोष्टीमुळे तुमची दोन्ही कुटुंब एकत्र येतील. परिवारात वाद आहेत तर त्या लहान मुलानं बिचाऱ्यानं काय केलंय ना. तो इलो हा ना, तो पण माझोच जिला हो. येतय मी. पेडो घेवा पेडो घेवा पेडो. नाना चाय. तुमका चाय देऊ काय. कैसरा कोण. सरिता मोकळा झाला ना. होय पण अहो अहो माझा अहो आता ह्या काय उठल्या उठल्या हे विचारू केले. इंदू अगो नातवाचो पायगुण चांगलो दिसता हा. म्हणाल उठल्या उठल्या माझ्या नातवाचा तोंड बघूची इच्छा झाली. अगो जा होता त्याच्यातच चांगला शोधायचा. इंदू सरिता काय हा झील काय हा. अहो काल रातच्याक ना वाटेतच बाळण झाला आता. देवळाकडच्या आंब्या बुडीक. अजिबात नको सोडू. पण पोराची आणि सरिताची अवस्था बघवत नव्हती म्हणून त्यांका इस्पितळात नेलं. 7व्या महिन्याचा बाळणपण म्हणून काचेच्या पेटीत ठेवला. नाही ते सोडतले लवकर तेव्हा घरी आणूया आपण. काचेच्या पेटीत ठेवला ना. होय मग पोर गेला तरी चालत. ते का या घरात आणायचा नाही. हो वय ते का या घरात आणायचा नाही.